द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. माझं नाव चांदसाब मेहताबसाब मुजावर. मी सोलापुरात जन्माला आलो, सोलापुरात स्थायिक आहे. किती वर्षापासून रिक्षा चालवता? मी गेल्या 39 वर्षापासून या रिक्षात व्यवसायात आहे. तुमच्याकडे रेल्वे स्टेशनवरती पॅसेंजर आलेले आहेत आणि तुमच्या रिक्षामध्ये बसताय. त्यांनी तुम्हाला सांगितलं की बस स्टँडला मला जायचं आहे, तर किती वेळ लागेल? त्यांना काय उत्तर द्याल? मी त्यांना असं उत्तर देईन की वाहतूक जर रस्त्यावर आधारित अडथळा निर्माण न झाला तर लवकर पोहोचणार. जर ट्रॅफिक जाम असेल तर पाच मिनटाच्या ठिकाणी 10 मिनिट लागतात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जाताना पॅसेंजर बसतात रिक्षामध्ये आणि पाऊस आला, त्यावेळी तुम्ही काय सांगाल? पॅसेंजर तुम्हाला म्हणाले की पाऊस येतोय, पाऊस आला तर प्रवाशांना पहिलं तुम्ही बोलणार की बाबा साईडला कर्टन आहे, पडदा आहे, ते ओढून घ्या आणि बंद करून घ्या. दोन्ही बाजूस पडदे आहे, ते पडदे लावून घ्या, तुम्ही सुरक्षित राहा. तुमच्यापेक्षा वयस्कर जर महिला किंवा पुरुष असतील तुमच्या पॅसेंजर रिक्षात बसले तर त्यांना तुम्ही काय संबोधित कराल? जर वयस्कर महिला असेल तर त्यांना मी मावशी किंवा काकू किंवा मामी असा उद्देशून त्यांना बोलतो. आणि जर वयस्कर पुरुष असेल तर त्यांना मामा, काका, आजोबा या शब्दात त्यांना समाधानकारक बोलून रिक्षात बसवतो. एखाद्या पॅसेंजरने तुम्हाला म्हटलं की आपण मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवला तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? धन्यवाद. गुड. नमस्कार, मी सौ प्रिया अप्पासाहेब बसवंती, केंद्र संचालिका रिक्षा प्रशिक्षण, महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा या अंतर्गत महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या वतीने आज अमराठी रिक्षाचालकांना प्रशिक्षण, मराठीतून संवाद साधणे, मराठीतून बोलणे यावरती आज आपण सोलापूरच्या RTO येथे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर रिक्षाचालकांचा वर्ग घेतला. वर्ग झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली, त्यांची कागदपत्रं घेतली. परीक्षा घेतल्यानंतर प्रत्येक रिक्षाचालकाला उत्तम प्रकारे मराठी बोलता येतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी रिक्षावाल्यांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग होता आणि RTOचे आपले सर्व पदाधिकारी जे साहेब आहेत, मॅडम आहेत, त्यांचं सगळ्यांचं सहकार्य मोलाचं लाभलेलं आहे. त्याचबरोबर आमची कोकण मराठी साहित्य परिषदाची टीम आहे. केंद्र संचालिका या नात्याने मी असताना माझ्यासोबतच राजश्री सोनटक्के, ओंकार सोनटक्के, अप्पासाहेब बसवंती यांचं टीमवर्क लाभलं. त्याचबरोबर सर्व रिक्षाचालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते.